या न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, कला, क्रीडा, विशेष करून पत्रकार विभाग असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांचं या ठिकाणं सहर्ष असं स्वागत करते. खरं तर आज RJ न्यूज मराठी यांचा असणारा हा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे आणि तसं पाहायचं झालं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि समाजामधील महत्त्वाच्या माहिती, महत्त्वाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम या न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलं जाते. खरं तर आज त्यांच्यासाठी आजचा हा वर्धापन दिन सोहळा म्हणजे फक्त साजरा करण्याचा दिवस नाही, तर आजचा दिवस हा त्यांच्यासाठी संघर्षाचा, समर्पणाचा, सेवाभावाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि अविरतपणे केलेल्या कार्याचा एक यशस्वी असणारा हा प्रवास आहे. खरं तर त्यांच्यामध्ये त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व संपादक असतील, त्याचबरोबर त्यांचे सर्व मॅनेजर आहेत, सगळ्यांनीच त्यांना ही साथ दिली आणि त्या साथीमुळे खऱ्या अर्थानं ते यशस्वीपणे 1 वर्ष त्यांनी या ठिकाणं पूर्ण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गुणगौरव सोहळा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे. खरं तर मनापासून त्यांनाही धन्यवाद देते. मलाही या ठिकाणी त्यांच्या आनंदामध्ये सहभागी करण्यासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं. खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, कार्यक्रमाचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी संघटक मराठी असतील आणि सुरुवातीलाच या ठिकाणी आमच्या वडगाव वासरी गावचं भूषण आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आदरणीय डॉक्टर उपस्थित आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की वक्तृत्व हा माझा विषय नाही, परंतु डॉक्टरांचं जर बोलणं ऐकलं, त्यांच्या कविता जर ऐकल्या तर महाराज मंडळींना सुद्धा लागले त्या गोड कविता खऱ्या अर्थानं डॉक्टरांच्या असतात. आणि आज इथं सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला आणि ज्या वेळेस कार्यक्रमाच्या माध्यमातून रोज फिरत असते आणि मी खोटं नाही सांगणार की या ठिकाणी पहाटे असतात मी कितीतरी वेळा डॉक्टरांना एक फोन केला आणि मी जोपर्यंत घरून दवाखान्यापर्यंत येईपर्यंत डॉक्टर घरून खाली आलेले असतात. म्हणजे अविरतपणे रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करणारे आदरणीय डॉक्टर आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शिंदे डॉक्टर आहेत. सर्वच मान्यवर मंडळी, खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आणि याचबरोबर या न्यूज चॅनलचे सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी विजयजी कांबळे असतील आणि सुरुवातीपासून त्यांच्याशी संपर्काला आदरणीय अल्लाउद्दीनजी अलवी आहेत, त्यांनाही खऱ्या अर्थानं धन्यवाद देते. त्याचबरोबर आजचा हा वर्धापन दिन त्यांच्यामध्ये एक नवी प्रेरणा, नवी चेतना निर्माण करण्याचा हा आजचा दिवस आहे आणि नवी चेतना, नवी ऊर्जा निर्माण करून नव्या स्वप्नांची एक पेरणी करणारा हा आजचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद देते. आमच्या पूर्ण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांची अशीच खूप खूप प्रगती व्हावी अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. रामकृष्ण हरी.